20 तारखेला मुंबईत मतदान सुरू असताना ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकार परिषदेवरून उद्धव ठाकरेंवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला योग्य कारवाईच्या सूचना दिल्या। पाहूया। जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातोय। निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे। 20 मे रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून केलेल्या याच टीकेवरून आता कारवाई होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिलेत। म्हणजेच उद्धव ठाकरेंवर आता राज्य निवडणूक आयोग कारवाई करू शकतं। नरेंद्र मोदी परवा ध्यानाला बसले, तो प्रचार नव्हता का? नरेंद्र मोदी 30 तारखेला 10 कॅमेरे लावून ध्यानस्थ बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या 24 तास नरेंद्र मोदींचा हा मूक प्रचार दाखवत होते। ती सुद्धा एक मूक पत्रकार परिषदच होती। त्याच्या निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत का? निवडणूक आयोग सुद्धा ध्यानस्थ बसलं होतं, तपस्येला बसलं होतं, मुखदर्शक बनलं होतं। ठीक आहे, काय कारवाई होते बघ। 24 तासाचा अवधी आहे अजून आम्हाला। उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल कोण कोणावर कारवाई करतात। कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो, सारखा असतो। उद्धव ठाकरे कायद्याला अपवाद ठरू शकत नाहीत। निवडणूक यंत्रणा प्रभावित करणं, त्यांच्यावर टीका करणं किंवा मतदानावर प्रभावित होणारी वक्तव्य ही आचारसंहितेचा भंग ठरतो। त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या कार्यवाहीचं आम्ही स्वागत करतो। कारवाई झालीच पाहिजे। मुंबईतल्या संथ गतीने सुरू असलेल्या मतदानावरून उद्धव ठाकरेंनी 5 वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन आयोग आणि भाजपावर निशाणा साधला होता। त्यानंतर हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार भाजपच्या आशिष शेलारांनी केली होती। त्यानुसार आयोगानं पत्रकार परिषद तपासून तसा अहवाल राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला होता। अशा अनेक वस्त्या मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे, मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातोय। फोन आणूनही जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार। आणि मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे। निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे। आता उद्याच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे किंवा त्यांच्याबद्दलची तक्रार आहे, त्या बाबतीत अशा अनेक ठिकाणी सत्तारूढ बाजूने देखील चुका करण्यात आल्या आहेत। मग त्यावेळी तशा तक्रारी होणं आवश्यक होतं आणि तक्रारी झाल्यावर तशी प्रतिक्रिया ही निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित असताना दिलेल्या नाहीत। अशी अनेक उदाहरणं आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून आता राज्य निवडणूक आयोग काय कारवाई करते हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।